कोकणाला आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान खात्याचे अंदाज, काळजी घेण्याचं आवाहन. केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, तर ईशान्येच्या राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. दुबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी, पुरामुळे ठिकठिकाणी अडकले लोक, बोटीच्या साह्याने रेस्क्यू, अनेक भागांसाठी रेड अलर्ट जारी. दुबईत 4 इंचांपर्यंतच्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम, अनेक उड्डाणं रद्द, रस्ते वाहतुकीवर परिणाम, घरून काम करण्याच्या सूचना. ओमानच्या अनेक भागातील परिस्थिती भयंकर, पुरात अडकलेल्यांची हेलिकॉप्टरच्या साह्याने पोलिसांनी केली सुटका, 24 तासात 75 नागरिकांना केलं एअरलिफ्ट. पंतप्रधान मोदींचा आज ईशान्येच्या राज्यांमध्ये प्रचाराचा धडाका, आसामच्या नलाबारीत तर त्रिपुराच्या आगरतळ्यात रॅली. राहुल गांधी आणि अखिलेश यादवांची आज गाझियाबादमध्ये संयुक्त पत्रकार परिषद, मोदींचा फोकस केवळ 20 ते 25 लोकांवरच, 2024 मध्ये इंडिया आघाडीचाच विजय, राहुल यांना विश्वास. तृणमूलचा जाहीरनामा आज 5 भाषांमध्ये प्रसिद्ध होणार, कल्याणकारी योजनांवर भर असण्याची शक्यता. आम आदमी पार्टी आज लॉन्च करणार लोकसभा प्रचारासाठीची वेबसाईट, रामराज्य थीमवर आधारित वेबसाईट, केलेल्या कामांना रामराज्याशी जोडणार. पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस, संध्याकाळी 5 नंतर प्रचार संपणार. शेवटच्या काही तासात प्रचारासाठी नेते कार्यकर्त्यांचा जोर वाढला, मुख्यमंत्र्यांची रामटेकमध्ये रॅली, इंदापुरात अजित पवारांचा दौरा. तुतुकुडीत 3.32 लाखांची रोकड जप्त, बिस्किट आणि मसाला व्यापाऱ्याकडून जप्त, निवडणुकीच्या तोंडावर कारवाई. अंदमान निकोबारमध्ये 160 किलो ड्रग्ज नष्ट, लोकसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई. IMFनं 2024 साठी भारताच्या विकास दराचा अंदाज 6.5 वरून 6.8% वाढवला, देशांतर्गत वाढत्या मागणीचा परिणाम. देशात मागच्या वर्षी डाळींची आयात दुपटीनं वाढली, 45 लाख टनाहून अधिकच्या आयातीची प्राथमिक आकडेवारी, आयात आणखी वाढण्याचा अंदाज. रामलल्लाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक, राम मंदिरात पहिल्यांदाच रामनवमीचा सोहळा, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. राम मंदिरात आज बालस्वरूप श्रीरामाचं सूर्यतिलक होणार, दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या माथ्यावर पडणार सूर्यकिरण. सूर्यतिलक सोहळ्यानंतर रामलल्लाला दाखवणार 56 भोग, भक्तांना देणार पंचामृत आणि प्रसाद, राम जन्मोत्सवाची जय्यत तयारी. यंदाची रामनवमी विशेष, रामनवमी निमित्त हनुमान मंदिरातही गर्दी, पहाटेपासूनच दर्शनाला भाविकांच्या रांगा. छत्तीसगडमध्ये चकमकीच्या काही क्षणपूर्वीचा व्हिडिओ, पोझिशन घेताच नक्षल्यांवर गोळीबार, 5 तास चकमक, एन्काउंटरमध्ये नक्षल कमांडर शंकर रावही ठार झाल्याचा दावा.